का लाजतोय होय? तू बी लाव घे. अगं इत्तलाच्या किरप्यानं इथपतूर आलो की नाही आपण. हा मग आता पुढे त्याची मर्जी आहे. काय हो नाही म्हणजे जमल ना आपल्याला? नाही कसं जमणार? हा इतकी वर्ष वारी करतो या, ऊन वारा पाऊस आजारपण काय बी आलं तरी वारी कधी थांबल्या का आपली? नाही नाही. मग डोळं मिटून नुसतं विठ्ठलाचं नाव घ्यायचं, आपली पावलं आपोआप चालत्यात. खरंय. मग असं आहे. वय हो इतक्या वर्षात पैशाची श्रीमंती नाही जोडली आपण, पर भक्तीची जोडली बरं. अगं या भक्तीलाच तर आपला संसार सांभाळलाय. हा आता मला सांग, सगदेवाला एवढा त्रास झाला, त्यातनं बी बरा होतोय की नाही तो? हा मग आपली साऊ तिचं बी समजून नीट चाललंय. खरंय. आपली वारी सुरू आहे, आणखीन काय पाहिजे? खरं सांगू का, समधी त्या विठ्ठलाची कृपा आहे बघा. होय विठ्ठला, अरे आमची वारी तू पूर्ण कर रे बाबा. ब्युटी बिझनेस मध्ये आहोत, मार्केटमध्ये आपण सौंदर्य विकतो आणि सडनली जर का आपण या या अशा प्रकारचं सौंदर्य विकलं ज्याला काहीच अर्थ नाहीये, तर आपल्या इतर प्रॉडक्ट्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आणि तोही विपरीत. सो तुझी ही जी काही कल्पना आहे ना, त्याला मी तर काही सपोर्ट करू शकत नाही. सॉरी. अगं सपोर्ट करावं लागेल. निर्णय मी घेतलेला असला तरी काम कंपनीचं आहे, सगळ्यांना सपोर्ट करावं लागेल. करावं लागेल म्हणजे असं काही नसतं. एक कोणतरी काहीतरी याला येऊन सांगणार, हा तडकाफडकी एखादा डिसिजन घेणार आणि आपण ते मान्य करायचं. असं होत नाही मोठ्या कंपनीज मध्ये, तुला सुद्धा माहिती आहे ते. आणि मला दिसतंय तू जर का हे डिसिजन घेतलंस ना, तर मला यात कंपनीचं नुकसान दिसतंय. ओके, तेव्हा तुला या आयडियावरती जर का कॉम्पिटिशन करायची असेल, ऍड कॅम्पेन पुढे घेऊन जायची असेल, तर तुला एक वेगळा फायनान्सर शोधावा लागेल. आय वोंट बी एबल टू हेल्प यू. बोला, का बोलवलत मला? तुझ्या त्या नवीन कॅम्पेन बद्दल कळलं मला. त्या गिरीश बापटला तू काहीतरी प्रेझेंटेशन दिलंस ना? आयडिया मस्त आहे, उत्तम आहे, मला आवडली. पण काय झालंय, कोणाचीच तुझ्या आईच्या विरोधात म्हणजे तिलोत्तमा मेंदळेच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही. कारण इतका मोठा सौंदर्याचा ब्रँड ज्या बाईने तयार केलाय, त्याच बाईला ही कल्पना म्हणजे ही आयडिया आवडलेली नाहीये. आपण इन्व्हेस्ट कसं करणार? बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे यावर? मी तेच सांगायला आलोय, माझ्या ओळखीचे काही बिझनेसमन त्यांना तुझी आयडिया आवडलेली आहे. माझं प्राथमिक बोलणं झालेलं आहे, आता फक्त तू बोलून घे म्हणजे काम मार्गी लागेल. सर नमस्कार. हां सारंग मेंदळाला देतोय, जरा बोलून घेतं का प्लीज? येस येस थँक्यू. एक मिनिट. हॅलो. हां बोला. सारंग, आम्हाला तुमची आयडिया कळली. तुम्ही ज्या कॅम्पेनसाठी इन्व्हेस्टमेंट शोधत आहात, तर आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी आहोत. ठीक आहे, मी करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट. जगन्नाथजी थँक्यू. थँक्यू कशाला? माझ्या लेकीची कल्पना आहे, नक्की वर कोणा. असं समजा लेकीची मदत करताय, नेहमीसारखी काही गडबड करू नका म्हणजे झालं. बर बर नाही करत. अरे तुला इन्व्हेस्टर मी दिलाय, कशी गडबड करेल मी? आणि माझा विश्वास तुझ्यावर आधीपासून आहे. सो जावई बापू, ऑल द बेस्ट. थँक्यू. सारंग सर, काय झालं? नाही झालं का काम? मुलाला काहीतरी काय झालंय?
का असता तुम्ही? काय झालं सांगा ना. सावली, आपलं काम झालंय, आपल्याला स्पॉन्सर मिळालाय. सोमराव, बबलूराव, आपल्या कंपनीचे सीईओ बिझी आहेत, तर सगळं प्लॅनिंग आपल्यालाच करावं लागणार आहे. पण प्लॅन काय करायचा आहे? प्लॅन असं आहे, मी काय बोलतो, हा प्लॅन आहे. दादा मला एवढंच म्हणायचं होतं की प्लॅनिंग म्हणजे आता 50% काम तर आपलं झालेलं आहे, फायनान्स तर मिळालेलं आहे, आता पुढचं प्लॅनिंग काय आहे हे मला विचारायचं होतं. प्लॅनिंग जर का तू सांगितलं असतात सोम, सारंग दादांनी काहीतरी विचार केला असेल ना, म्हणून तर दादाला विचारतोय ना मी. कशाला विचारतोय? पण मला विचारायचं म्हणून विचारतोय. मी म्हणून बोलू. मागच्या वेळेला आपण ब्युटी पेजंट केलं होतं, ज्या ब्युटी पेजंट मध्ये अस्मी जिंकली होती, तसंच ह्या वेळेला आपण रूपम मॉडेल हंट करणार आहोत. सो ह्यामध्ये जी व्यक्ती जिंकेल तिचा चेहरा आपल्या साबणाच्या रॅपरवर येईल. मॉडेल हंट चांगली आयडिया आहे, पण मला काय वाटतं की आपण मॉडेल हंट करतोय तर त्याच्यात आपण इनर ब्युटी हायलाइट करतोय ना, त्यासाठी आपल्याकडे काहीतरी टॅगलाईन असली पाहिजे. जर आपल्याकडे टॅगलाईन असेल ना तर प्रिंट करून. दादा तू बोल. टॅगलाईन अशी असेल, तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित. ही टॅगलाईन असेल. ठीक आहे. बाकी सगळी माहिती मी सोशल मीडियाच्या टीमला दिलेली आहे. तुला काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना विचार जाऊ. तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित. समर्पित. अच्छा, मस्त आहे. मग तुला बोललो होतो ना की ते सारंग दादा असेल तिथे प्रॉब्लेम फिरकतच नाही. खूप काम आहेत आपल्याला.